नमस्कार. आज आपण इयत्ता 6वीची आम्ही महाराष्ट्र कन्या ही कविता शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. आम्ही महाराष्ट्र कन्या या कवितेच्या लेखिका आहेत पद्मा गोळे. आम्ही महाराष्ट्र कन्या माय मराठी आमची, स्वर्गाहुनी आम्हाला माय मराठी भूमीची. कवयित्री सांगत आहेत, आम्ही महाराष्ट्राच्या कन्या आहोत. महाराष्ट्र हा आपलं काय आहे? राज्य. आणि ह्या राज्याच्या, या महाराष्ट्र राज्याच्या आम्ही मुली आहोत, कन्या आहोत. आणि माय मराठी आमची बोली आहे. माय मराठी आमची काय आहे? बोली आहे. स्वर्गाहुनी आम्हाला माय मराठी भूमीची. आणि स्वर्गाहूनही प्यारी आम्हाला ही मराठी भाषा आहे, मराठी बोली आहे. काळा सह्याद्रीचा कडा, कळसूबाईचे शिखर, कृष्णा भीमा गोंदे सगळे आहे आमुचे माहेर. काळा सह्याद्रीचा कडा, सह्याद्री हा एक पर्वत आहे आणि हा उंच कडा सह्याद्री, कळसूबाईचे शिखर हे आमच्या महाराष्ट्रात आहे. त्याचबरोबर कृष्णा, भीमा, गोदावरी ह्या नद्यासुद्धा आमच्या महाराष्ट्रामध्ये वाहतात आणि हे आमचं माहेर आहे. मुक्ता जना जागविती भोळ्या भक्तीने पहाटे, जिजा लक्ष्मी शिकवती आम्हा स्वातंत्र्याची गीते. मुक्ताबाई, जनाबाई यांच्या गीताने आम्ही सकाळी सकाळी पहाटे उठतो. ही गीते आम्हाला सकाळी लवकर उठवतात. त्याचबरोबर जिजामाता, राणी लक्ष्मीबाई हे आम्हाला स्वातंत्र्यासाठी कसे लढायचे याची गीते आम्हाला शिकवतात. म्हणा कळ्या या जाईच्या परी मायभूमीसाठी, करू हातांची ही ढाल बाळ बांधून या पाठी. आणि ह्या मायभूमीसाठी आम्ही आमच्या हातांची ढाल करून, झाशीची राणी लक्ष्मीबाई जशा आपल्या बाळाला पाठीशी बांधून लढल्या होत्या, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या हातांची ढाल करू. अवघ्या भारताची सेवा बाणा आमुसा मराठी, प्राण तळा हातावरती सर्वांसाठी देशासाठी. अवघ्या भारताची सेवा म्हणजे ह्या भारताची सेवा, हे आमच्या देशाची सेवा करणं हा आमच्या मराठीचा बाणा आहे. आणि त्यासाठी आम्हाला आमचे प्राण जरी द्यावे लागले तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. असा हा आमच्या भारतातील मराठी वारसा आहे आणि हा आमचा बाणा आहे. चला तर मग आता आपण ह्या कवितेचा स्वाध्याय पाहूयात. त्याआधी आपण कवितेवर आधारित काही मराठी शब्द आणि त्यांचे इंग्रजी अर्थ पाहूयात. कन्या, डॉटर, माय, मदर, स्वर्ग, हिवन, भूमी, लँड, सह्याद्री, सह्याद्री माउंटन, शिखर, पीक, माहेर, मेटर्नल होम, पहाट, अर्ली मॉर्निंग, शिकवते, टीचेस, स्वातंत्र्याची गीते, सॉंग्स ऑफ फ्रीडम, कळ्या, फ्लावर्स बर्ड, ढाल, शेल्ड, सेवा, सर्विस, प्राण, लाईफ, तळहातावरती, ऑन द प्लाम, देशासाठी, फॉर द कंट्री. आता पहिला प्रश्न आहे, आकृतिबंध पूर्ण करा. पहाट भक्तिमय करणाऱ्या. आता आपण कवितेमध्ये बघितलं की आपली पहाट भक्तिमय कोण करतात? मुक्ताबाई आणि जनाबाई. मग आपल्याला कवितेमध्ये दिलं आहे मुक्ता आणि जना. आ स्वातंत्र्याची गीते शिकवणाऱ्या. आपल्याला स्वातंत्र्याची गीते कुणी शिकवली? जिजामाता.
आणि झाशीची राणी लक्ष्मी. मग आपलं उत्तर आहे जिजा आणि लक्ष्मी. प्रश्न क्रमांक 2, एका वाक्यात उत्तरे लिहा. कवितेत आलेल्या पर्वताचे नाव काय आहे? उत्तर, कवितेत आलेल्या पर्वताचे नाव सह्याद्री आहे. 2, कवितेत कोणत्या शिखराचे नाव आले आहे? उत्तर, कवितेत आलेल्या शिखराचे नाव कळसुबाई आहे. 3, कवितेत कोणत्या नद्यांची नावे आली आहेत? उत्तर, कवितेत कृष्णा, भीमा आणि गोदावरी या नद्यांची नावे आली आहेत. प्रश्न क्रमांक 3, कवितेतील खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. अवघ्या भारताची सेवा बाणा आमुचा मराठी, प्राणतळ हातावरी सर्वांसाठी देशासाठी. ह्या कवितेच्या ओळींचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. तर अर्थ आहे, मराठी माणसाचा स्वभाव देशप्रेमाचा आणि सेवाभावी आहे. ते संपूर्ण भारताची सेवा करतात. देशासाठी आवश्यक असेल तर प्राणाचीही पर्वा न करता सर्वांच्या हितासाठी कार्य करतात. हाच मराठी माणसाचा बाणा आहे. प्रश्न क्रमांक 4, खालील ओळी इतिहासातील कोणत्या व्यक्तींच्या पराक्रमाची आठवण करून देतात? करू हाताची ढाल बाळ बांधून या पाठी. करू हाताची ढाल बाळ बांधून या हाती. तर आता ह्या कवितेच्या ज्या ओळी आहेत ते कोणत्या व्यक्तीच्या पराक्रमाची आठवण करून देतात? झाशीची राणी लक्ष्मीबाई. आता पुढे आपण पाहूयात. आपण सर्वांना अभिमान वाटेल अशा कोणत्या व्यक्तींचा आणि ठिकाणांचा उल्लेख या कवितेत आहे? आपण सर्वांना अभिमान वाटेल अशा कोणत्या व्यक्तींचा आणि ठिकाणांचा उल्लेख या कवितेत आहे? उत्तर, या कवितेत संत जनाबाई, संत मुक्ताबाई, जिजामाता, झाशीची राणी लक्ष्मीबाई या व्यक्तींचा, तसेच सह्याद्री, कळसुबाई, कृष्णा, भीमा, गोदावरी या ठिकाणांचा उल्लेख आहे. प्रश्न क्रमांक 5, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी सांगा. आम्हाला आमची माय मराठी भूमी खूप आवडते. ह्या अर्थाची कोणती ओळ कवितेत आलेली आहे? उत्तर, स्वर्गाहुनी आम्हाला माय मराठी भूमीची. पुढील प्रश्न आहे, खालील शब्दांचा आकार विले वर्णमालेनुसार क्रम लावा. शब्द आहेत कन्या, माय, पहाट, भूमी, हात. आता तुम्हाला याचा क्रम वर्णमालेनुसार लावायचा आहे. 1 उत्तर, 1 कन्या, 2 पहाट, 3 भूमी, 4 माय, 5 हात. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा.